Hello students, once again welcome in a सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स आज आपण 5th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 आणि यामधला आपला 18th चॅप्टर आहे द एन्व्हायरमेंट अँड अस म्हणजे पर्यावरण आणि आपण. तर हा चॅप्टर तुम्ही ऑलरेडी स्कूलमध्ये लर्न केला असेल, तुम्ही तो व्यवस्थित रीड सुद्धा केला असेल. तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरवरचा कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. यामधले जे काही क्वेश्चन आन्सर आहेत हे डिटेलमध्ये डिस्कस करूयात. सो तुम्ही त्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा मी तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड व्हिडिओज अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो लेट स्टार्ट टू द फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट्स द सॉल्युशन म्हणजेच काय करावे बरे. आणि याच्यामध्ये काय सिच्युएशन दिली आहे बघा. रिव्हर्स अँड लेक्स आर फिल्ड विथ वॉटर हायजीन म्हणजे नदी आणि तलावावरती जलपर्णी पसरलेली आहे. तर त्यावेळेला काय करावं लागेल. आणि आन्सर बघा. वॉटर हॅसिंथ आर फॉर्म्ड इन रिव्हर्स अँड लेक्स ड्यू टू पॉल्युशन. प्रदूषणामुळे जलपर्णी पसरली जाते. दॅट इज मेनली ड्यू टू द मिक्सचर ऑफ डिटर्जंट इन द वॉटर. तर जे डिटर्जंट्सचं पाणी आहे किंवा डिटर्जंट्सचे प्रमाण हे पाण्यामध्ये मिसळल्यामुळे हे तयार होतं. टू कंट्रोल इट द वॉटर हॅचिंथ should be removed and wastewater from households or washing clothes in water should be banned. तर ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल. एकतर ते सगळी जलपर्णी काढून टाकावी लागेल. त्यातलं वेस्ट वॉटर जे आपल्या घरामधून बाहेर पडतं किंवा वॉशिंग क्लोथ्स वगैरे जे केलं जातं नदीच्या ठिकाणी किंवा तलावाच्या ठिकाणी असं केलं नसलं पाहिजे. आणि घरामधून जे वेस्ट वॉटर बाहेर पडतं ते वेस्ट वॉटर डायरेक्टली नदीमध्ये किंवा तलावामध्ये सोडलं नसलं पाहिजे. देन सेकंड क्वेश्चन. यूज युअर ब्रेन पॉवर. आणि यामध्ये क्वेश्चन बघा. व्हॉट वुड हॅपन इफ नो काइट्स बर्ड्स म्हणजे त्याला आपण घार असं म्हणतो, घार पक्षी जो आहे तो, आर लेफ्ट इन अ पर्टिक्युलर रिजन. Which living things would increase in number, which would decrease. जर पर्टिक्युलर एरियामध्ये घारी म्हणजे घार पक्षी जो म्हणतो तो राहिलाच नाही तर कुठल्या प्राण्यांची संख्या वाढेल आणि कुठल्या प्राण्यांची संख्या कमी होईल. आणि आन्सर बघा. इफ नो काइट्स आर लेफ्ट इन अ पर्टिक्युलर रिजन द नंबर ऑफ बर्ड्स, amphibian, small mammals अँड अर्थवॉर्म्स वुड इन्क्रीजेस. तर घार कोणाकोणाला खाते. तर काही छोटे छोटे पक्षी आहेत, बेडूक आहे किंवा छोटे छोटे काही मॅमल्स आहेत, गांडुळासारखे काही कीटक आहेत. तर या कीटकांना घार खात असते. तर जर घारच जिवंत राहिल्या नाहीत तर या बर्ड्स किंवा ॲम्फिबियन, गांडूळ, त्याला आपण अर्थवॉर्म्स म्हणतो, यांची संख्या काय होणार, वाढणार. काइट इज अ टॉप प्रिडेटर अँड हेन्स इट इज नॉट द फूड फॉर अदर्स. तर घार कशी असते, उंच हवेमध्ये उडणारी असते, त्यामुळे ती जास्त असं कुणाचं अन्न नाहीये किंवा घारेवरती जास्त कोणते ॲनिमल्स अवलंबून नाही आहेत. तर इवन इफ काइट नंबर्स फॉल्स देअर विल बी लिटल डिफरन्स इन एनी अदर ॲनिमल्स पॉप्युलेशन. तर त्या जर घारीच राहिल्या नाहीत तर हे सगळे जे आहेत कीटक किंवा बेडूक किंवा छोटे लहान लहान पक्षी यांची संख्या वाढू शकते आणि हा परिणाम साधारणतः दिसू शकतो. थर्ड क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट इज मीन बाय मायग्रेशन. आता मायग्रेशन म्हणजेच काय. आन्सर बघा. मूवमेंट फ्रॉम वन प्लेस टू अनादर फॉर शॉर्ट पिरियड ऑफ टाइम और परमनंटली इज कॉल्ड मायग्रेशन. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी थोड्या कालावधीसाठी किंवा कायमचे जाणे यालाच मायग्रेशन असं म्हटलं जातं. सॉरी, बी क्वेश्चन. डिस्क्राईब द लाईफ सायकल ऑफ बर्ड्स. तर पक्ष्यांची लाईफ सायकल काय बघूयात. आन्सर बघा. बर्ड्स लेज एग्स म्हणजे पक्षी अंडी घालतात. द एग्स आर हॅच्ड अँड आफ्टर अ फ्यू डेज द स्मॉल बर्ड कम आउट. अंडी
ती काय होतात, फुटतात आणि नंतर त्यामधून छोटे लहान पिल्लू बाहेर पडते. दे ग्रो अप इन द नेक्स्ट, तर ती घरट्यामध्येच मोठी होतात. आफ्टर 3-4 weeks दे बिकम अन अडल्ट बर्ड अँड स्टार्ट लेईंग लेज, तर त्यानंतर 3-4 आठवड्यानंतर ते त्यांना हळूहळू उडायला शिकतात, ते ॲज अ ॲडल्ट बर्ड होतात आणि त्याच्यानंतर ते सुद्धा अंडी घालू शकतात किंवा अंडी घालायला सुरुवात करतात. सी क्वेश्चन, गिव्ह 2 कॉजेस ऑफ एअर पोल्युशन, तर हवेचे प्रदूषण होण्याची 2 कारणं काय आहेत बघा. आन्सर, द 2 कॉजेस ऑफ एअर पोल्युशन आर ॲज फॉलोज. फर्स्ट, फ्युएल्स आर बर्न इन व्हेइकल्स गिव्ह आउट सर्टन पॉइझनस गॅस अँड स्मोक, तर वाहनांच्या मध्ये जे इंधन जळलं जातं त्या इंधन जळल्यामुळे हवेमध्ये विषारी वायू आणि धूर जमा होतो, त्यामुळं एअर पोल्युशन होतं. आणि सेकंड म्हणजे इंडस्ट्रीज लेट आउट सम पॉइझनस गॅसेस इनटू द एअर, तर जे कारखाने आहेत त्या कारखान्याच्या धुरांड्यामधून सुद्धा जो धूर बाहेर पडतो त्यामुळे सुद्धा एअर पोल्युशन होतं. नाउ नेक्स्ट आहे डी क्वेश्चन, फॉर व्हॉट पर्पज वी डू यूज लँड ऑब्टेन्ड बाय क्लिअरिंग फॉरेस्ट, तर आपण जंगल तोड करून ती जी जागा आहे ही कशासाठी वापरतो. वी यूज लँड फॉर ॲग्रिकल्चर, शेतीसाठी, हाऊसिंग म्हणजे तिथे वसाहती बनवण्यासाठी, इंडस्ट्री अँड फॉर बिल्डिंग रोड्स अँड रेल्वेज बाय क्लिअरिंग फॉरेस्ट. नाव नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ, गिव्ह रिझन्स. याच्यामध्ये इट इज इम्पॉर्टंट टू कन्झर्व द लिव्हिंग कंपोनंट्स ऑफ द एन्व्हायरमेंट, तर आपल्या पर्यावरणामध्ये लिव्हिंग कंपोनंट्स जे आहेत हे कन्झर्व करणे का महत्वाचं आहे, वाचवणे का महत्वाचं आहे बघा. आन्सर, इट इज इम्पॉर्टंट टू कन्झर्व द लिव्हिंग कंपोनंट्स ऑफ द एन्व्हायरमेंट बिकॉज ड्यू टू ह्युमन इंटरव्हेन्शन इन नेचर the non-living components are getting polluted. मानवामुळे जे नॉन लिव्हिंग कंपोनंट्स आहेत हे काय झालेले आहेत, पोल्युटेड झालेले आहेत, निसर्ग आपला प्रदूषित झालेला आहे. सो द लिव्हिंग थिंग्स आर थ्रेटन्ड, त्यामुळे जे सजीव आहेत हे यांना त्यापासून धोका निर्माण झालेला आहे. सेव्हरल लिव्हिंग थिंग्स हॅव ऑलरेडी बिकम एक्सटिंक्ट, तर या प्रदूषणाच्या कारणामुळे काही सजीव जमाती किंवा काही सजीव जाती ज्या आहेत ह्या ऑलरेडी नाहीशा सुद्धा झालेल्या आहेत. इफ वन फॅक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट इज डॅमेज्ड इट डिस्टर्ब्स एन्व्हायरमेंटल बॅलन्स, आणि काय होतं आपल्या पर्यावरणामध्ये एक जरी साखळी किंवा एखादा जरी फॅक्टर हा डॅमेज झाला तर त्यामुळे सगळा एन्व्हायरमेंटचा बॅलन्स जे आहे, संतुलित आपलं जे पर्यावरण आहे हे डिस्टर्ब होतं. द प्रोसेस ऑफ एक्झिस्शन इज इन्क्रीजिंगली फास्ट, तर जे लिव्हिंग थिंग्स आहेत किंवा काही अशा जमाती आहेत ह्या खूप फास्टली त्या नाहीशा होत चाललेल्या आहेत. दिस विल बी थ्रेट टू द होल लिव्हिंग वर्ल्ड, आणि त्यामुळेच सगळ्या सजीव मात्रांना किंवा सजीव प्राण्यांना त्यापासून धोका आहे. त्यामुळेच आपल्याला जे लिव्हिंग कंपोनंट्स आहेत एन्व्हायरमेंटमध्ये हे कन्झर्व करणे महत्वाचे ठरलं आहे. बी क्वेश्चन, द नंबर्स ऑफ वाईल्ड ॲनिमल्स आर फेलिंग डे बाय डे. बघा आता याच क्वेश्चनमध्ये जे जंगली प्राणी आहेत हे दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होत चाललेली आहे का, कसं ते बघा. आन्सर, फॉरेस्ट हॅव बीन कट डाऊन टू मेक प्लेस फॉर व्हेरियस रिझन्स ऑफ मॅन्स नीड, तर मानवाच्या गरजा भागवण्यासाठी किंवा इंडस्ट्रीजसाठी किंवा तिथे हाऊसिंग सोसायटी बांधण्यासाठी जंगले तोडली जात आहेत. फॉरेस्ट प्रोव्हाइड शेल्टर अँड फूड टू द वाईल्ड ॲनिमल्स, तर या जंगलामध्येच त्यांना निवारा मिळतो किंवा तिथूनच त्यांना अन्न मिळतं. इफ द प्लांट्स ऑन अर्थ आर डिस्ट्रॉइड द नंबर ऑफ ॲनिमल ऑल्सो फॉल डे बाय डे, जर वनस्पतीच आपण नाहीशा केल्या, वनस्पतीच वृक्षतोडच आपण जर केली तर त्याच्यावरती जे प्राणी अवलंबून आहेत हे दिवसेंदिवस कमी होत जात आहेत. बिकॉज ऑफ हंटिंग द पॉप्युलेशन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स इज फॉलिंग, त्याचबरोबर शिकार केल्यामुळे सुद्धा वाईल्ड ॲनिमल्स जे आहेत यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे.
ओके, देन नेक्स्ट, चला नेक्स्ट फिफ्थ क्वेश्चन, ट्रू ऑर फॉल्स. आता याच्यामध्ये एक क्वेश्चन, डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स आर अबायोटिक कंपोनंट्स. तर हे जे आहे स्टेटमेंट हे फॉल्स स्टेटमेंट आहे. बी, इट इज अ नेसेसरी टू कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. आणि हे स्टेटमेंट अगदीच बरोबर आहे. सो आपण आन्सरमध्ये ट्रू लिहिलेलं आहे. ओके, नाउ सिक्स्थ क्वेश्चन आहे, क्लासिफाय द फॉलोइंग ॲज नॅचरल ऑर मॅनमेड. म्हणजे नैसर्गिक गोष्टी कोणत्या आणि मानवनिर्मित गोष्टी कोणत्या याचं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. सो चला काय काय दिलेलं आहे बघूया. सॉइल, हॉर्स, स्टोन, वॉटर हायसिंथ, बुक, सनलाइट, डॉल्फिन, पेन, चेअर, वॉटर, देन कॉटन वूल, टेबल अँड ट्रीज. ओके, तर याच्यामध्ये आता आन्सरमध्ये आपल्याला बघायचं आहे नॅचरल कोणतं आहे, नैसर्गिक कोणते कोणते आहेत. हॉर्स, वॉटर हायसिंथ, देन सनलाइट, डॉल्फिन, देन वॉटर, ट्रीज, कॉटन वूल, सॉइल अँड स्टोन. तर हे सर्व नैसर्गिक आहे. मॅनमेड, मानवाने बनवलेले कोणते कोणते आहेत, बुक, पेन, चेअर, देन टेबल अँड ब्रिक. तर हे सगळ्या गोष्टी मानवाने बनवलेल्या आहेत. चला स्टुडंट, याच क्वेश्चन बरोबर हा चॅप्टरचा एक्सरसाइज जो होता हा इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.